उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असलेले भास्कर जाधव यांना एकनाथ शिंदे गटानं खुली ऑफर दिली आहे। भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घुसमट होत असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं, एकनाथ शिंदे त्यांना न्याय देतील असं आवाहन आमदार भरत गोगावले यांनी केलं। येत्या 1-2 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागल्यानंतर इतर पक्षातले मोठे नेते भाजपमध्ये, शिंदे गटात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा दावा गिरीश महाजन यांनी केला। रायगड जिल्ह्यात भाजप राष्ट्रवादीतील तिढा अद्याप सुटलेला नसताना राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख धनंजय मुंडे यांनी मात्र उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे। विद्यमान खासदार सुनील तटकरे हेच महायुतीचे उमेदवार असतील असं मुंडेंनी स्पष्ट केलंय। कोलाड इथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते आलेले होते। आदरणीय तटकरे साहेब या ठिकाणी या देशामध्ये करतात। कुडाळमध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक एका रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आले असता त्यांना स्थानिकांच्या तसंच भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। कुडाळ तालुक्यातल्या रांगणात तुळसुली इथं रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आमदार वैभव नाईक आलेले होते आणि तेव्हा 8 वर्ष तुम्हाला आत्ताच गाव आठवलं का असा सवाल करत स्थानिकांनी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी वैभव नाईकांना विरोध केला। मी जर अयोग्य मंत्री असेल तर त्यावेळी तुमची मूर्ख मंत्री म्हणून नेमणूक केली अशी टीका आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली। तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री नाही तर अयोग्य मंत्री आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती। त्यावर तानाजी सावंतांनी हे प्रत्युत्तर दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। गडकरींचं तिकीट कापून मोदी नागपूर किंवा पुण्यामधून निवडणूक लढतील असा दावा राऊतांनी केला। वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीची जिल्हास्तरीय बैठक पार पडली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। लोकसभा उमेदवाराला निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला आणि या बैठकीला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। भाजप राज्यातल्या सर्वाधिक जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असताना आता शिर्डी लोकसभा मतदारसंघावर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दावा केलाय। शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटाचे आहेत आणि ते मोदींच्या लोकप्रियतेमुळे 2 वेळा निवडून आले असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय। त्यामुळे शिर्डीची जागा ही भाजपला मिळावी असा त्यांचा आग्रह आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी मंत्री विश्वजित कदम यांना थेट मुहूर्त लावतो असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचा खुलासा विश्वजित कदम यांनी सांगलीमध्ये बोलताना केला। आपल्या आयुष्यात आतापर्यंत जन्म, लग्न आणि विधानसभा निवडणूक हे 3च मुहूर्त आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मतदारसंघामध्ये अफवा पसरवल्या जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर यांच्यावर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी टीका केली। स्वार्थासाठी कोणी आपला बाप आणि जात बदलून उमेदवारी मागत असेल तर ते चुकीचं आहे। महिला धोरण आल्यावर जात बदलणाऱ्या जानकर यांनी साडी घालून येऊन उमेदवारीची मागणी केली तर अवघड होईल असा टोला त्यांनी लगावला।